2026 मकर संक्रांतीला या कलरच्या साड्या चुकूनही नेसू नका. कोणत्या साड्या नेसायच्या, कोणत्या कलरच्या साड्या नेसायच्या याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या सणांना वेगवेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यात वर्षात पहिला म्हणजे इंग्लिश वर्षातील पहिला सण 14 किंवा 15 जानेवारीला येत असतो. सुवासिनींचा अत्यंत महत्त्वाचा हा सण असतो. संक्रांतीच्या काळामध्ये अधिकृतरित्या काळे वस्त्र परिधान करण्याची जुनी परंपरा आहे. काळे वस्त्र, स्त्रिया काळे वस्त्र म्हणजे साडी परिधान करतात, पुरुष काळे ड्रेस परिधान करतात, लहान बालकाला सुद्धा काळे फ्रॉक आपण घालत असतो. हे फक्त संक्रांतीला अधिकृतरित्या केलं जातं आणि त्याच्यावर हलव्याचे दागिने हे पांढरे दागिने असतात, त्यामुळे ते उठून दिसतात. आणि नवविवाहित ज्या स्त्रिया आहेत त्यांना हलव्याचे दागिने आणि काळी साडी ही संक्रांती दिवशी घालण्यास सांगितलं जातं. अधिकृतरित्या काळी साडी आपण त्या दिवशी घालत असतो. काळी साडीच का घालायची संक्रांतीला याविषयी सुद्धा माहिती माझा जुना व्हिडिओ आहे, तो तुम्ही अवश्य पहा की संक्रांतीला काळी साडी का घालतात. इथं हा प्रश्न आहे, काळी साडी आपण घालून काय व्यवसायाला जायचं नसतं. जे व्यवसायाला जायचं असतं संक्रांतीला ती काळी साडी परिधान करून जायचं नसतं. जे रंग संक्रांत देवीने परिधान केलेले आहेत त्या रंगाची सोडून, त्या कलरची साडी सोडून आपण दुसऱ्या कोणत्याही रंगाच्या साड्या परिधान करून आपण व्यवसायाला जायचं असतं. तरी दरवर्षी संक्रांतीचे वाहन आणि तिची वैशिष्ट्ये पाहून शुभ रंग ठरवले जातात. हिंदू संस्कृतीतील नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण सुवासिनीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. संक्रांतीला काळे वस्त्र नेसण्याची अगदी जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. तरीही दरवर्षी संक्रांतीचे वाहन कोणते आहे, तिने कोणता रंग परिधान केलेला आहे याचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे. पण ह्याच्यामध्ये आपण फक्त कलर जो सांगितला आहे तेवढाच फक्त पाहणार आहे आणि तिची वैशिष्ट्ये पाहून शुभ रंग ठरवला जातो. यंदा 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांत सण आलेला आहे आणि आपण तो उत्साहाने साजरा करायचा आहे. कोणते रंग परिधान करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल महिलांच्यामध्ये मोठी उत्सुकता असते. तर यंदा कोणत्या रंगाच्या साड्या आपण परिधान करायच्या आहेत. मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसणे हे सर्वात शुभ मानले जाते. यामागील शास्त्र काय असते. संक्रांत साधारणपणे कडाक्याच्या थंडीमध्ये येते. काळा रंग उष्णता शोषून घेतो, ज्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. त्याचबरोबर काळा रंग सोडल्यास तुम्ही हिरवा, लाल, केशरी, गुलाबी रंगाची साडी नेसू शकता. मग आपण आता कोणती साडी नेसायची नाही. यंदा मकर संक्रांतीने कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे हे आपणाला पहिल्यांदा पाहायला पाहिजे. तर संक्रांत देवीने यावर्षी पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. जे संक्रांतीने परिधान केले ते आपण वापरायचं नाही. पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे 2026 त्या संक्रांती देवीने वाहन, उपवाहन यापैकी एकाचा रंग आणि तिने परिधान केलेले वस्त्र पाहिले जातात. पंचांगानुसार यंदा संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तो रंग सामान्यतः जनतेने परिधान करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे ह्यावेळेस संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे पिवळ्या कलरच्या साड्या कोणीही वापरू नयेत. मग कोणत्या वापरायच्या, तर वर मी रंग सांगितलेत. हिरवा, लाल, केशरी आणि गुलाबी या रंगाच्या साड्या नेसू शकता विशेष करून. बाकी कोणत्याही कलरच्या चालतील, काही त्याला प्रॉब्लेम नाही. फक्त काळ्या रंगाची साडी आपण संक्रांतीला नेसायची, पण ती ओसायला जाताना नेसायची नाही. आणि पिवळ्या रंगाची साडी एक नेसायची नाही, कारण ती संक्रांती देवीने परिधान केलेली आहे. अशा प्रकारे आपण ह्या
वर्षी पिवळ्या रंगाची साडी परिधान करू नये आणि व्यवसायाला जाताना सांगितलेल्या वरच्या रंगाच्या साड्या आपण परिधान करून व्यवसायाला जायचं आहे. व्यवसायाला जाताना कोणत्या कलरच्या बांगड्या घालायच्या त्याचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे. व्यवसायाला जाताना शुभ तुमची वेळ कोणती, शुभमुहूर्त कोणते, हे मी संक्रांतीच्या अगोदर एक दिवस सांगणार आहे. त्यामध्ये संक्रांत मकर राशीमध्ये कधी प्रवेश करते, तर अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की परफेक्ट तुम्ही कोणत्या वेळेला व्यवसायाला जायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ह्या संक्रांतीला व्यवसायाला जाताना कोणत्या कलरची साडी घालायची, कोणत्या कलरच्या बांगड्या घालायच्या, कोणत्या देवाला व्यवसायाला जायचं असतं, याविषयीची माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशा प्रकारच्या ज्या काही राशी भविष्य याचा मी सेपरेट व्हिडिओ तो करणार आहे, तो सुद्धा अवश्य पहा. आणि अशा प्रकारे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.